नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज सेलिब्रिटीच्या या कट्ट्यावरती आपल्याबरोबर आलेले आहेत लक्ष्मी 1, लक्ष्मी 2 आणि वैभव. म्हणजे मला थोडंसं यात कन्फ्युजन असं आहे की लक्ष्मी 1 नक्की कोण आणि लक्ष्मी 2 नक्की कोण, म्हणजे त्यांच्याकडनंच आपण ठरवून घेऊयात. वैभव आणि नंदिता कोण, लक्ष्मी 1 कोण आणि लक्ष्मी 2 कोण? हां, म्हणजे तुम्ही मला पहिले या प्रश्नाचं उत्तर द्या. मला असं वाटतं जरा आपण ते कन्फ्युजन सॉल्व्ह करूया. हो, म्हणजे लक्ष्मी 1 आणि लक्ष्मी 2 कोण हे मी सांगणार आहे. सर्वप्रथम लोकमतच्या सर्व रसिकांना, प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप अभिवादन. याच्यामध्ये लक्ष्मी 1 अर्थातच नंदिता आहे आणि लक्ष्मी 2 मी आहे. मी जी स्त्री भूमिका मी करतोय ती लक्ष्मी 1 ही. याचं कारण असं आहे कारण सर्वप्रथम ही माझी बायको आहे आणि तिला मी फॉलो करतोय, बरोबर, एक नट म्हणून. आणि माझी बायको जसं वागते, जसं तिचं बिहेवियर आहे, जसं ती बोलते, सगळं सहन करते, म्हणजे तशी प्रत्यक्षात ती नाहीये बायको म्हणून. ती सिरियल मध्ये ती तशी खूप सोशिक दाखवले आणि म्हणून लक्ष्मी 1 ही आहे आणि लक्ष्मी 2 तिची कॉपी मी करतोय. बरोबर. पण मग यात वैभव कुठे आहे? या दोघांमध्ये वैभव आहे असं मला वाटतं, लक्ष्मी 1 आणि लक्ष्मी 2 मध्ये. याचं कारण मी जी भूमिका ज्याच्यासाठी स्वीकारतोय, ज्या गोष्टीसाठी, ज्या परिस्थितीमुळे मला हे करावं लागतंय, ते कारण माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. एक मी नट आहे, कोकणातनं आलेलो आहे आणि मला स्ट्रगल खूप करावा लागलाय. लोक अत्यंत अपमानास्पद वागणूक देत आहेत मला आणि मी नट म्हणून कुठे स्वतःला एस्टॅब्लिश करू शकत नाही. म्हणजे सासू सासरे मला सांगतात की दुकान टाका, रिक्षा चालवा, वडापावची गाडी टाका, चहाची गाडी टाका. तर मला ते करायचं नाही, कारण मी ते करण्यासाठी ते आलो नाहीये. मी नट बनण्यासाठी आलोय. आणि असं एक चॅलेंज माझ्यासमोर उभं राहतं की आता मी दाखवतोच मी काय आहे ते. आणि त्यातून मग ती स्त्री भूमिका मी करायला लागतो आणि मग ते कसं पुढे आहे त्याचा प्रवास एकूण मला वाटतं ह्या सिरियलमध्ये आम्ही सांगितलेला आहे. बिलकुल. नंदिताशी पण आपण बोलणार आहोत, पण त्यापूर्वी मला सगळ्या आपल्या दर्शकांना अपील करायचं आहे की वैभव आणि नंदिता या दोघांनाही प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022 668 99263. मला असं वाटतं तुम्हा दोघांसाठी खूप फोन येत आहेत आणि पहिला फोन आपल्याकडे आलेला आहे मुंबईमधनं, विक्रोळीमधनं. श्याम पवार आपल्याबरोबर आहे. श्यामजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला एक सरांना प्रश्न विचारायचा होता की सरांनी जे काम केलेलं आहे, चित्रपटामध्ये केलेलं काम आणि आता सिरियल मध्ये केलेलं काम, तर त्याच्यामध्ये असं त्यांना म्हणजे कोणतं, एक स्त्रीची व्यक्तिमत्व भूमिका करताना आणि चित्रपटामध्ये काम करताना जो अनुभव आहे त्याच्यामध्ये समतोल जो त्यांनी राखलेला आहे, तो समतोल मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी की ते काम करताना त्यांना खूप म्हणजे कसरत, असं आता त्या सौभाग्यवती सिरियल मध्ये त्यांनी जी लेडीजची भूमिका केलेली आहे त्याच्यामध्ये असं वाटत नाहीये की कुठे की अरे हा कोणतरी पुरुषच आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी जी घेतलेली मेहनत आहे तिथे मला विचारायची की त्यांना कसा अनुभव आहे. मला असं वाटतं श्यामजी अगदीच तुम्ही मुद्द्याला हात घातला आणि त्या प्रश्नावरती आपण येणार होतो. मेहनत बडी है सर, और तिथे असं म्हणताच येत नाही की नया आहे वह, म्हणजे अनुभवाने ते सगळं आलेलं आहे आता. हो, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, बाप दाखवणे तर श्राद्ध कर, त्यातली कथा असते सगळी. काय मला नेहमी असं वाटतं की ऍक्टरला सतत ना तो सतत चार्ज्ड असला पाहिजे, सतत आव्हानं पेलत राहणं हे त्याचं खुराक आहे असं वाटतं मला. ती आव्हानं पेलत राहिल्यामुळे तो नेहमी जिवंत राहतो आणि त्याच गोष्टी करणं टाळतो. जी एक मोनोटोनी येते ना अभिनयामध्ये, म्हणजे आपण बऱ्याच जणांबद्दल अशी तक्रार करतो की आता तेच करतो यार तो, तर ते माझ्या बाबतीत मला कधी होऊ नाही द्यायचे. तर लक्ष्मीची मी याच्या अगोदर स्त्री भूमिका साकारलेल्या आहेत. फुबाई फू असेल किंवा इतर मंचावर असेल, मी त्या भूमिका साकारलेल्या आहेत. त्यामुळे मला स्त्रीचं डिग्निटी राखून काम करणं काय असतं हे मला माहिती आहे. कारण ते काय आहे, ते जरा जरी 19-20 झालं ना तर ते बिभत्स होऊ शकतं. बरोबर, त्याची चेष्टा होऊ शकते. तर मी ती चेष्टा कुठे होऊ देत नाही. म्हणजे आत्ताही तुम्ही बघा सौभाग्यवतीमध्ये मी एक स्त्री जसं वागेल तसंच वागतो. काय आहे, बाहेरची काया बदलता येते, त्यांचा काय म्हणतो तो आचार बदलता येतो,
पण तो जोपर्यंत विचार तुम्ही रुजवत नाही ना आतमध्ये, एक स्त्री काय विचार करेल या क्षणी ती कशी लाजेल, कशी मुरडेल किंवा कशी रागावेल याचा विचार जोपर्यंत तुम्ही करत नाही ना तोपर्यंत ते तुम्हाला त्यातली सात्विकता तुम्हाला नाही बाहेर काढता येत. तर मला वाटतं हे जो श्याम पवारांनी प्रश्न विचारला की मला या निमित्ताने ना फार अभ्यास करता आला स्त्रियांच्या एकूण बिहेवियरचा, की या काय वागतात, काय बोलतात. तर मुळात काहीतरी मला वेगळं करायचं पण होतं आणि या निमित्ताने हा अभ्यासही माझा झाला, म्हणून ते वेगवेगळं करता येतं मला. हो, पण या बाबतीत नंदिताकडनं वैभवला काही टिप्स असतात का? नाही, तो टिप्स देण्यापेक्षाही तो खूप इतका परफेक्शन कडे आहे की आम्हीच बऱ्याचदा त्याच्याकडे बघत बसतो की अरे बाप रे, हा जो ह्याचा वॉक आहे किंवा हे जे त्याचं लाजणं आहे ते इतकं आम्हाला भावून जातं ना. जेव्हा आम्ही कधीतरी जेव्हा एपिसोड्स बघायला मिळतात तेव्हा मी त्याला एक दोनदा फोन करून अगदी आवर्जून मेसेज केला की हे 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 कमाल होतं, हे आजचं हे इतकं आउटस्टँडिंग होतं की आम्हीच बऱ्याचदा असे शॉक होतो की वाव, हे कधीतरी आपल्याला जमलं पाहिजे इतकं होऊन जातं. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं वैभव करता ही कॉम्प्लिमेंट आहे आता एक क्षणाला. आपण पुढला फोन घेऊयात. नवी मुंबईवरनं सिद्धेश भुसाणे आपल्या बरोबर आहे. सिद्धेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, बोला. वैभव मागण्यांसाठी प्रश्न आहे. शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतील भूमिकेसाठी तुम्ही कशा प्रकारे तयारी केली आणि गायिका लता मंगेशकर यांची तुम्ही मिमिक्री करता याची कल्पना तुम्हाला कशी सुचली व लता मंगेशकरांच्या आवाजातील गाणं तुम्ही गाऊ शकता? आपण थोडं पुढल्या प्रश्नाच्या आसपास आहोत, कारण ही व्यक्तिरेखा सांगत असताना मला असं वाटतं की एक प्रभाव आहे या भूमिकेवरती किंवा ह्या सगळ्या व्यक्तिरेखेवरती. तो प्रभाव नेमका कोणाचा आहे आणि ती व्यक्ती कोण आहे? प्रभाव असं नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक नटाला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या अशा स्वतंत्र अशा 3च भूमिका करता येतात आणि मग त्याच्यानंतर तो जे काही भूमिका करतो ते त्याची सगळी कॉम्बिनेशन्स असतात 3 भूमिकांची. तर तुम्हाला मला वाटतं की या व्यक्तिरेखेवर अनेक लोकांचा प्रभाव आहे माझ्यावर. विशेषतः मी लताबाईंची मिमिक्री करतो, त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांची बोलण्याची जी ढब आहे तर ती माझ्यात थोडी एक स्त्री ची म्हणून एक जी आहे व्यक्तिरेखा ती माझ्या मते त्याच्यात थोडीशी उतरलेली असं वाटतं मला. कसं कसं एक थोडंसं म्हणजे आता असं हा मोह आवरणार नाही ना, म्हणून म्हटलं ते झालं पाहिजे असं. म्हणजे रमेश भाटकर आमच्या सिरियलमध्ये आहेत आणि ते बॉस आहेत आमचे आणि ते ज्या पद्धतीने वागतात किंवा बोलतात भंडारी तर ते भंडारींच्या त्या वागण्या बोलण्यामध्ये माझं स्त्रीत्व जास्त ठसठशीत होतं असं मला वाटतं. कारण ते जे बघतात ना, अच्छा, तर त्याच्यामुळे आपसुकच ना तुम्हाला एक तर लाजायला होतं किंवा तुमची मान किंवा ती तुमची मान अशी खाली जाते तर ते असे बघतात. येस मॅडम, उशीर केलात आज. तर माझं सॉरी, थोडा उशीर झाला. तर ही जी धमाल आहे तर ती मला वाटतं त्याच्यामुळे येते. काय आहे, तुम्ही गाणं स्वतः गाऊ शकता खोलीत बसून, अभिनय तशी गोष्ट नाहीये. बरोबर. तुम्ही पेंटिंग तुमचं काढू शकता, तुम्ही गिटार छान तुमची वाजवू शकता. अभिनय हा लोकाभिमुखच असतो ना, तो लोकांनी बघितल्यावरच ती कला तो आत्मसात करतो, तो ते एन्जॉय करतो आणि मग तुम्ही ती एन्जॉय करता. एक्झॅक्टली. कारण व्यक्तिरेखा साकारणं ही त्या कलेची गरज आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, मी जे काम करतो ते काम समोरच्याने ॲप्रिशिएट केल्याशिवाय त्याला अर्थ उरत नाही. मी जी स्त्री भूमिका करतो आहे, मी अभिनयच करतो, मी अभिनयाचा अभिनय करतोय ना. म्हणजे बरोबर, मी वैभव हा एक अभिनय करतोय, वैभव मालवणकरचा, आणि वैभव मालवणकर लक्ष्मी मालवणकरचा अभिनय करतोय. म्हणजे हे किती टप्पे आहेत बघा सिरियल मध्ये अभिनयाचे. तर जोपर्यंत भाटकर माझ्याकडे बघत नाही स्त्री म्हणून, तोपर्यंत माझ्या स्त्रीला त्या स्त्रीत्वाला काही अर्थ नाहीये, ठसून दिसत नाही. आणि मला एक असं सांगायचं की आम्ही एकदा एक सीन करत होतो, तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं की लता दीदी आणि या लेवलवर मला ह्याचं काहीच वर्किंग माहित नव्हतं. आणि तेव्हा मला वाटतं त्या स्त्री कॅरेक्टरसाठी जस्ट एक सुरुवात होती ती, म्हणजे झाली नव्हती इंट्रोडक्शन असं.
आणि एक असा सीन होता की मी खालती रात्रीचा सीन आहे आणि मी गादीवर झोपली आहे आणि त्याला झोप लागत नाहीये आणि त्याच्याकडे एक ऑडिशनचं हे आलंय आणि ते त्याला वाचायचंय आणि तयारी करायची उद्याच्या ऑडिशनची आणि ते तेव्हा कळतं की फिमेल कॅरेक्टर आहे म्हणून. बरोबर. तर मी झोपलीये खालती आणि डोळे बंद करून मी म्हणजे मी बेसिकली ऐकत होती हा काय बोलतोय ते आणि हा चालू आहे आणि पूर्ण वेळ मला ह्याचं झालं एक 10 मिनिटं बोलला तो त्या सगळ्या बाईच्या आवेशात आणि सगळं झालं आणि मी डोळे कट झाला सीन आणि डोळे उघडून मी पहिलं त्याला म्हटलं अरे मला पूर्ण वेळ मी विसरली तू बोलते मला पूर्ण वेळ लता दीदी अशा छान वेणी घातलेल्या आणि बसून डायलॉग बोलतायत असं मला पूर्ण वेळ लता दीदी दिसत होत्या आणि तो इतका हसला तो म्हणाला परफेक्ट पकडलेलं म्हणून की लता दीदी होत्या त्या आणि इतका तो कोळून प्यायलेला आहे लता दीदी की म्हणजे गाणं तर नंतरची गोष्ट पण तो इतकं हुबेहूब लता दीदींसारखा बोलू शकतो की तुम्ही डोळे बंद केले तर तुम्हाला लता दीदीच दिसतील. नाही अगदी तुमच्या दोघांचं इतकं छान त्याच्यात जुळून आलेलं आहे खरं त्या नात्यातली केमिस्ट्री आम्हाला बघायला मिळते आणि आम्ही ते सगळे एन्जॉय करतोय. आपण पुढला फोन घेऊयात. नागपूरवरनं संजय किरटे आपल्या बरोबर आहे. संजयजी आपला प्रश्न विचारा. वैभव दादा नमस्कार. नमस्कार. हॅलो नमस्कार दादा. दादा मला हा जो रोल आहे ह्या रोलचे आपल्याला जी प्रेरणा मिळाली ती कोणाकडून मिळाली आणि दुसरा माझा प्रश्न आहे की भविष्यामध्ये आम्हाला हिंदी चित्रपटामध्ये आपण दिसाल काय? वा ही प्रेरणा असं नाहीये मला. प्रेरणेपेक्षा ना काय म्हणतो आपण त्याला तुम्हाला आत्ता या स्टेजला काय करावं असं वाटतं ही गोष्ट फार महत्वाची आहे. भूमिकेची प्रेरणा कोणाकडून घेतली किंवा काय मी तेवढं मला माहिती नाहीये पण मी नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कामं करत आलोय. म्हणजे अगदी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी लग्न कल्लोळ असेल किंवा एकडाव भटाचा असेल करून गेलो गाव आता वाडाची रेबंदी सारखं नाटक असेल जे पूर्णपणे वैदर्भीय बोलीतलं नाटक आहे. मला त्या कॅरेक्टरमध्ये जायला आवडतं त्यापेक्षा कॅरेक्टर तुमच्यामध्ये घालणं. कारण कॅरेक्टरमध्ये जाण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात असं वाटतं मला आणि ते कष्ट जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत नट म्हणून तुम्हाला समाधान मिळूच शकत नाही. हे करताना मला असं वाटलं की मी काकस्पर्शमध्ये विलन केला फक्त लढ म्हणामध्ये वेगळा विलन केला. टाइमपास 1 मध्ये वेगळा बाप केला आणि त्याचं वय वाढलेलं त्या माणसाचं त्या माधव लेलेचं तर मी टाइमपास 2 मध्ये वेगळा त्याचं तेच कॅरेक्टर आहे पण त्याला वेगळा एक ॲटिट्यूड वेगळा अँगल देऊन मी ते करू शकलो. तर मला वाटतं की ही एक्सपेरिमेंट लेवलवर तुम्ही जोपर्यंत स्वतःला जोखताय ना स्वतःवर प्रयोग करताय तुम्ही जोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला आनंद देत राहता आणि लोकांनाही आनंद देत राहता. दुसरी गोष्ट हिंदी चित्रपटसृष्टीची तुम्ही विचारलीत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जाण्याचा मला शौक नाही आहे. मला नक्कीच जायला आवडेल की मला कारण त्याचं ग्रँजर मोठं आहे. पूर्ण भारतभर सिनेमा तो दिसतो. लोक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ॲप्रिशिएट करतात. पण जनरली आपल्याकडे होतं काय मराठी नटांना फार छोट्या छोट्या भूमिकांसाठी घेतात आणि त्याच्यानंतर मग काय मराठी नट तर चांगलंच काम करतो कमी पैशात काम करतो वेळेवर जातो डायलॉग उत्तम पाठ करतो पण त्याचं पुढे फार चीज करत नाहीत लोक तिकडचे लोक असं मला स्वच्छ वाटतं. आणि जोपर्यंत चांगली भूमिका मिळत नाही मला हिंदी टेलिव्हिजनला खूप लोकांनी बोलवतातही आहेत की तुम्ही या आमच्याकडे करा म्हणून. पण मला हिंदी फिल्म करायची असेल तर मला वाटतं मोठा रोल पाहिजे चांगलं बॅनर पाहिजे चांगला दिग्दर्शक पाहिजे मग बघा मग मी काय करतो. हा तर ह्या म्हणून हिंदी सिनेमात आत्ता मी काही तिकडे जाऊन स्ट्रगल करत नाही कारण मराठी मला पुरेसं आहे. पण पुढल्या वाटचाली करता आत्तापासूनच सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या गप्पा ज्या आहेत ना जमतायत मस्तपैकी. आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात पण ब्रेकवर जाता पुन्हा एकदा तुम्हाला वैभव आणि नंदिता या दोघांशी गप्पा मारायच्या असतील त्यांना प्रश्न विचारायचे असतील तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 0226689923. पहा फक्त IBN लोकमत. आज सेलिब्रिटी टॉक टाइममध्ये आपल्याबरोबर आहेत वैभव आणि नंदिता ज्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण ज्या मालिकेवरती भरभरून प्रेम करतोय पती माझे सौभाग्यवती या दोघांकरता एक फोन आलेला आहे डोंबिवलीवरनं. मंजुळा शेणोय आपल्याबरोबर आहेत. मंजुळाजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार तिघांनाही खरं तर. आणि वैभवचं आणि नंदिताचं काम आम्हाला इतकं आवडतं त्यांच्याशी गप्पा मारताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. तर मला असं विचारायचं की एवढा ताकदीचा कलाकार वैभव
म्हणजे त्यांचं आम्ही सगळी कामं बघितले. आवाजात ते माहिरच आहेत वेगवेगळे आवाज काढण्यामध्ये. तर अशा ताकदीच्या ह्याच्याबरोबर काम करताना, कलाकाराबरोबर काम करताना नंदिताला कसं वाटतं? तर नंदिता आम्ही पाहिले एलिझाबेथ, तसं नाही, पण तरी पण म्हणजे फार कमी पाहिलं. तर त्याचा अनुभव सांगा. आणि दुसरं असं की वैभवला सासू एवढं छळते ना, म्हणजे हे करा ते करा, पण ते काय वैभव ऐकत नाही, कारण मला कलाकारच व्हायचंय. पण तरी पण तुम्ही शेवटी तडजोड करतात की पुरुषाचं नाही मिळत स्त्रीचं करताय म्हणजे. तर रिअल लाईफ मध्ये जर आपल्याला हवं ते नाही मिळालं तर अशी तडजोड करावी असं तुम्ही प्रोत्साहन द्याल का? धन्यवाद. तडजोड करावी अशी जर प्रत्यक्ष आयुष्यात माझ्यावर काम करताना कसं वाटतं ह्याचं उत्तर दे. मंजुळाताई, तुमचा प्रश्न फारच ऍप्ट होता, कारण की मला खरं सांगायचं तर फारच दडपण आलेलं जेव्हा मला कळलं की खोटं दादांत नाही. मला जेव्हा कळलं की वैभव मांगले ऑपोजिट आहे, तर मला बेसिकली, कारण त्यांनी खूप टेलिव्हिजन केलेले, तो बाप आहे टेलिव्हिजनचा तो, आणि मंदार दादा रादर दोघंही. तर या अशा दोन दिग्गजांबरोबर काम करायला मिळणं एका ह्यानी मी खूप लकी समजत होती की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली पहिली तर, की टेलिव्हिजनमध्ये पहिलीच सिरियल आणि इतकं. पण तेव्हा त्याचबरोबर इतकं दडपणही होतं. पण एकदा मला वाटतं इनिशियल काही डेज खूप जरा, आणि त्यात तुम्ही नवरा बायको म्हटल्यावर तर थोडे ऑकवर्ड गेले. बट देन जसा वैभवचा स्वभाव आहे की तो खूप टाइमपास आणि भंकस मस्करी करून नंतर तुमचा जो एक रॅपो बिल्डअप होत गेला, आणि मग त्याला ऑब्झर्व करून आणि मग ते ॲक्शन रिॲक्शन्समध्ये ते काम फुलत जाणं, त्यात इतकी गंमत येत गेली की मग आज मी इतकी कम्फर्टेबल आहे त्याच्याबरोबर काम करताना की तेवढं मला प्रेशर नसतं. पण हे सतत एक असतं की त्याच्या समोर आपण निदान व्यवस्थित उभे राहावे. आणि म्हणजे ही जी वैभव लक्ष्मीची जोडी आहे ती खूप कम्पॅटेबल आणि ती लोकांना आवडावी तेवढीच पॉवरफुली. तर हे एक सतत माझ्या मनात असतं कंटिन्युअसली वैभवबरोबर काम करताना. पण वैभव, हे जे लक्ष्मी नावाचं कॅरेक्टर तू करतोय, त्या कॅरेक्टरचं म्हणजे हिचं नाव लक्ष्मी आहे, ती लक्ष्मीसारखी तुझ्या पाठीशी उभीच आहे वैभवच्या पाठीमागे त्या सिरियलमध्ये. पण त्या कॅरेक्टरचं लक्ष्मी हे नाव असण्या पाठीमागचं कारण काय? मी तेच अगोदर म्हटलं की मी हिला कॉपी करतोय, कारण मला असं वाटतं की ही आदर्श बायको आहे. नवरा इतका हट्टी आहे, त्याला हवंय तेच त्याला करायचं आहे, आणि त्याच्यात तो काय म्हणतो आपण त्याला, कशालाही चांगलं न म्हणणारा आहे. आणि ही माझ्यावर प्रेम करून माझ्याबरोबर हिने लग्न केलं, आम्ही एक लग्न केलं. तर मला कळत राहतंय ऑल टाइम की ही खूप चांगली आहे. खरं तर तितका मी चांगला नाहीये. तर मला असं झालं की व्यक्तिरेखा करताना लक्ष्मीची मला वाटलं की हिचंच नाव आपण दिलं पाहिजे, आणि हिच्यात जो चांगुलपणा भरलेला आहे तो चांगुलपणा मला त्या कॅरेक्टरमध्ये उतरवता आला पाहिजे. आणि अचानक ते मी नाव काय तुमचं, तर माझ्या डोळ्यासमोर दुसरं कोणाचं नावच येत नाही हिच्याशिवाय, कारण माझंही तितकंच प्रेम आहे तिच्यावर. तर मग मी म्हणतो लक्ष्मी, आणि मग तिथपासून मला कळते की अरे नाही, माझ्या बॅक ऑफ द माइंड हीच आहे, मला हिलाच फॉलो करायला आवडेल, म्हणून ते नाव त्याचं लक्ष्मी असं ठेवलेलं आहे. पण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं संगीता चौधरी आपल्या बरोबर आहेत. संगीता ताई, आपला प्रश्न विचारा. हां, विशाल सर नमस्कार. नमस्कार. वैभव सर नमस्कार, आणि नंदिता मॅडम नमस्कार. नमस्कार सर, वैभव सरांसाठी प्रश्न आहे माझा. तर या मालिकेत तुम्ही माझे पती सौभाग्यवती यामध्ये तुम्ही इतकं अप्रतिम काम केलेलं आहे. थँक्यू. त्यामुळे मी तुमच्यासाठी एक 2-4 ओळी केलेल्या आहेत, त्या फक्त मला सर तुम्हाला ऐकवायच्या आहेत. वा वा. वैभव मांगले, तुमचे माझे पती सौभाग्यवती यामध्ये काम झाले आहे खूप चांगले. तुम्ही या मालिकेमध्ये संधीचे केले आहे सोने, आणि त्या निमित्ताने जिंकली आहेत आमची मने. आता आमच्या मनानेही घेतला आहे आकार, आणि तुमची स्वप्नेही होऊ द्या निश्चितपणे साकार. कसं वाटलं सर? वा वा वा, छान छान छान, गुड. धन्यवाद धन्यवाद संगीता ताई. वैभव, पण ही भूमिका साकारत असताना किंवा ही भूमिका जाणून घेत असताना मला असं वाटतं नंदिता की वैभवला हा प्रश्न विचारायला हवा की स्त्रियांना काय नेमक्या समस्या असतात, किंवा समाजात एक स्त्री म्हणून वावरत असताना त्यांना कोणकोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी तुला समजल्या असतील किंवा त्याचा पूर्ण अंदाज तुला आला असेल असं मला वाटतं. हो,
तुझा प्रश्न खूप चांगला आहे. या निमित्ताने स्त्रियांच्या प्रश्नांवर एक चांगलं आपल्याला लक्ष केंद्रित करता येईल असं वाटतं मला. कारण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता थोडा थोडा बदलतोय, नाही असं नाही, कारण आपण काही फार तेवढे प्रतिगामी राहिलो नाही आहोत. स्त्रीला माणूस म्हणून जगवण्यासाठी किंवा तिला तो माणूस म्हणून तिला मान देता आला पाहिजे, याच्यासाठी मला वाटतं जास्त काम होणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य ते आता आहेच, कारण त्या नोकरी करतात, त्या बाहेर पडतात, त्यांना स्वतःची मतं आहेत, हे सगळं बरोबर आहे. पण अजूनही जी मानसिकता आहे पुरुषांची विशेषतः आपली, की जी आपण स्त्रीला माणूस म्हणून अजून तेवढं स्थान देत नाही. बरोबर. वेळ प्रसंग आला तर आपण तिला आणि तशी संधी उपलब्ध झाली तर आपण तिला अत्यंत हीन पद्धतीनेच वागवतो असं माझं म्हणणं आहे. कारण तुमच्या आतमध्ये एक जी तिच्याविषयीची एक काय म्हणतो आपण त्याला, ती पुढे जाते किंवा ती आज ज्या पद्धतीने वर, कारण हे बघ शेवटी गुलाम ठेवणं कुणाला तरी हे आपल्यासाठी खूप चांगलंच होतं असतं आणि होतं ते नेहमी, की कोणीतरी माझा गुलाम आहे, कोणीतरी मी म्हणतोय तसंच वागतंय, कोणीतरी दबून आहे मला. ही गोष्ट जी आहे ती खूप प्रत्येक माणसाला आवडणारीच गोष्ट आहे. ती आपण कितीही अगदी मान्य करू अमान्य करू, सुप्त मनात ती गोष्ट असतेच की आपण कोणीतरी आपला गुलाम आहे. तर विशेषतः स्त्री, त्याच्यामध्ये मग आपली बायको, आई, मुलगी, हे जे घटक आहेत हे आपल्याला दबून आहेत, घाबरून आहेत. ही गोष्ट तुमच्या पुरुषत्वाला कुठेतरी गोंजारणारी आहे आणि आता तशी गोष्ट राहिलेली नाही आहे. कारण त्या तुमच्यापेक्षा थोड्याशा जास्त सहनशील आहेत आणि जास्त स्ट्रेंथवाले स्त्रिया आहेत. त्याच्यामुळे अचानक जेव्हा त्या पॉवर म्हणून उभ्या राहतात ना, तेव्हा आईला असं होतं आपलं. तर ते मला वाटतं ना, ती मानसिकता आपली त्यांच्याकडे बदलण्याची एक आपण सहधर्मचारिणी असं नाव दिलंय बायकोला. सहधर्म आहे तिचा आणि तुमचा. तर मला वाटतं की त्या लेवलवर स्त्रियांना वागवणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते या निमित्ताने आमच्या सिरियलमध्ये होत आहे. मी त्याच्यातला मेन हिरो आहे किंवा त्यातला प्रोटोगॉनिस्ट आहे. तर त्याच्यामुळे मला जे म्हणायचं आहे ते मी ठामपणे म्हणणार आहे स्त्रियांविषयीचं, आणि ते त्याच्यामुळे लोकांनाही आणि वेळोवेळी लक्ष्मीबद्दलचं ते प्रेम किंवा तिचं स्थान, तिचा आदर तू तुझ्या बोलण्यातनं व्यक्त करतोय. आपण पुढला फोन घेऊयात. अहमदनगरवरनं पूजा पाटील आपल्या बरोबर आहेत. पूजा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. ते वैभव सरांना प्रश्न आहे की त्यांना आवाज काढणं डिफिकल्ट जातं का हे विचारायचं. म्हणजे पूर्ण सिरियल मध्ये त्यांना असं आवाज काढला जातो म्हणून कसं वाटतं त्यांना, ते विचारायचं होतं मला. पूजाजी, मला असं वाटतं याला जोडून मी माझा प्रश्न जोडतो. म्हणजे हे आवाज काढणं तर वैभवजींचं कौशल्यच आहे, काय नंदिता, याच्याशी तूही सहमत असशील. पण आता हे सगळं करत असताना किंवा या पर्सनॅलिटीसाठी तयार होत असताना जेवढा वेळ लागतो, त्यावरनं मला असं वाटतं नंदिता की वैभव घरात वहिनीला निश्चितपणे अशी हाक मारत नसेल की काका आवरलं का म्हणून, चला जायला उशीर होतोय. त्यातला पेशन्स खूप वाढला असेल, कारण त्याला स्वतःला कळलंय आता किती वेळ लागतो बायकांना. नाही, पण सुदैवाने माझी बायको एवढा वेळ अजिबात घेत नाही, ती फार पटकन आवरते. इनफॅक्ट मला तुला सांगायला आवडेल की आमची हेअर ड्रेसर आम्हाला नेहमी म्हणते की मॅडम आप जितनी तकलीफ नाही देते उतना वैभव सर देते. इतकं तो प्रत्येक केस बी सगळं व्यवस्थित असलं पाहिजे याची नेहमी काळजी घेतो. कारण तुम्ही स्त्री आहात ग, त्यामुळे 19-20 तुम्हाला चालून जाईल. मी स्त्री नाहीये, त्याच्यामुळे मला 19-20 चालणार नाही, मला स्त्रीच दिसावं लागतं. त्यातले खूप मायन्यूट गोष्टी असतात ज्या त्या जर नाही जमल्या मला, कारण माझं स्त्रीरूप बघताना मी वैभव म्हणूनच बघत असतो ना. भलेही तो मीच आहे किंवा मीच तो पेहराव केलाय, पण माझ्या दृष्टीतली एक जी स्त्री आहे त्याच नजरेतनं मी त्या माझ्या स्त्रीकडे बघत असतो ना. त्याच्यामुळे ती माझ्या दृष्टीने सुंदरच असली पाहिजे. मला जर ती सुंदर वाटली तर ती तुला सुंदर वाटणार आहे किंवा हिला सुंदर वाटणार आहे. पण ज्यावेळेस हे सगळं स्क्रीनवरती आलं तेव्हा तुझ्याच मित्रांकडनं, आपल्या कलावंत मित्रांकडनं काही सूचना पण आल्या तुला त्या सगळ्याला घेऊन, किंवा तुझ्या घरातनंच तुला काही सूचना आली की नाही हे वैभव असं नाही, असं असायला हवं बरं का? नाही, माझी बायको मला आठवतंय, कारण मला ती भीती होती की तिला कसं वाटतंय.
तर मी तिला विचारलं कसं वाटतंय. हां छान दिसतोयस. हां मस्त मस्त होतंय. म्हणजे मला तो बालगंधर्व मधला सीन आठवतो जेव्हा सुबोध भावे बालगंधर्व बनून म्हणजे स्त्री भूमिका सौभद्र म्हणजे रुक्मिणी बनून जेव्हा किंवा त्या येतात तेव्हा त्यांची बायको म्हणते म्हणजे जी विभावरी देशपांडे आहे ते कॉटवर बसलेले असतात आणि ती तिकडून येते आणि ती म्हणते किती सुंदर दिसताय तुम्ही असं तसं बायकोने म्हणावं असं मला वाटलं होतं पण तिला नाही म्हटलं. ती म्हणाली छान छान दिसतोय छान चांगलं कॅरी करतोय ते कुठे बिभत्स होणार नाही एवढं मात्र बघ नक्की. तर हो म्हटलं. एकदा एका दिवशी मला म्हणाली आज बघितला एपिसोड ती लिपस्टिक खूप डार्क वाटते रे एवढी नको डार्क लावूस थोडी मॅट फिनिशिंगची लिपस्टिक लाव. म्हटलं वा. पण नंदिता तू ज्यावेळेस सगळ्या प्रेक्षकांमध्ये जात असशील कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेव्हा असं कोणी तुला म्हणतं का ग किती गो बायको म्हणून वैभवला तू सहन करते. कारण आतापर्यंत आपण समाजात जर बघायला गेलं तर घरचा पुरुष हा खमकाच असायला हवाय. तो त्या घरचा बाजीराव आहे. तरी ते घर सगळं सांभाळायचंय पुढे न्यायचंय. अशा तू वैभवच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. असं कोणी तुला सांगणार भेटतं का किती बाई तू सोशी किती छान पद्धतीने त्याला सगळ्या बाबतीत तू सांभाळून घेते. अगदीच अगदीच खूप रिॲक्शन्स येतात की किती विक्षिप्त वागतो तो आणि काय कसं किती टॉलरेट करतेस असे खूप रिॲक्शन्स येतात. कारण ते कॅरेक्टर बेसिकली तसं आहे आणि मला वाटतं तो जितका विक्षिप्त आहे किंवा तो जितका हट्टी आहे तेवढीच लक्ष्मी अंडरस्टँडिंग आहे सोशिक आहे आणि म्हणून ते दोघे जण इतके एकमेकांना बॅलन्स करतात आणि इतके एकमेकांना मॅच करतात. तर त्यामुळे मला वाटतं त्या कॉन्ट्रास्टची मजा येते त्या दोघांमध्ये. म्हणून वैभव लक्ष्मी इतके पॉवरफुल दिसतात किंवा इतके स्ट्रॉंग दिसतात एक कपल. आणि मला या निमित्ताने सांगायचंय की नंदिताई फार गुणी अभिनेत्री आहे. म्हणजे तिची नाटकं मी बघितलेली आहेत. एलिझाबेथ मध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितले ती उत्तम काम करते. पण त्याच्याही पेक्षा मला वाटतं ती खूप जास्त सशक्त अभिनेत्री आहे. कारण ती या सिरियलमध्ये जे काम करते आहे ते फार बेमालूम काम करते असं मला वाटतं. याचं कारण ती जी सोशिकता जी आहे ती दाखवणं किंवा त्या पद्धतीने जो साधेपणा आहे जो साध्या सामान्य निम्न काय म्हणतो आपण निम्न नाही पण लोअर मिडल क्लासमधली जी आहे ती ह्याच्यामधली गृहिणी तिने साकारलेली आहे सोशिक आहे. ह्यात अभिनयच जास्त वर्क होतो असं मला वाटतं. कारण ती वैयक्तिक आयुष्यात तशी अजिबात नाही आहे. ती सोशिक बिशिक मी सहन करते वगैरे आणि मला हे अजिबात ती नाहीये म्हणून ती उत्तम अभिनेत्री असं मला म्हणायचं. नाही या निमित्ताने ती सोशिक नाही आणि नाही विशाल म्हणजे मी ह्या निमित्ताने तुला थँक्स म्हणेन की आज पहिल्यांदा त्यांनी इतकं माझं कौतुक केलं. अभिनेत्री म्हणून का नको होऊ दे. चला चला कॉम्प्लिमेंट मिळाली वैभव कडनं. लक्ष्मी आणि वैभव त्याकरताच आम्हाला तुम्ही दोघं फार आवडतात. आणखीन आपण इथं बोलणार आहोत. इथं वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा या गप्पा अशाच पद्धतीने रंगत जाणार आहेत आणि आम्ही सगळेच तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची वाट बघतोय. पहा फक्त IBN लोकमत. आज सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये वैभव आणि नंदिता यांच्याबरोबरच्या गप्पा खास रंगल्यात आणि या दोघांकरता फोन आलेला आहे फलटणवरनं. समीर मोहिते आपल्याबरोबर आहेत. समीरजी आपला प्रश्न विचारा. वैभव सर आणि नंदिता मॅम या दोघांनाही माझा नमस्कार. आणि सौभाग्यवती सिरियल महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचली. यातील प्रत्येकांचा अभिनय आमच्या सभोवतालचा आहे असं आम्हाला वाटतं सर. आणि या सिरियल मध्ये तुम्ही जो लक्ष्मीचा रोल करत आहात त्यासाठी तुम्हाला काय काय कसरत करावी लागली. मला असं वाटतं समीरजी त्याच्याबद्दल त्यांनी बरंच सांगितलंय पण जरा आणखी खोदून विचारूयात आपण. हो त्याचं मला सांगितलं मी काय कसरत केली. मी 9 किलो वजन कमी केलं या दरम्यान. पहिली गोष्ट म्हणजे कारण त्या भूमिकेची गरज थोडंसं स्लिम दिसणं. अर्थात नंदिता एवढा स्लिम मी नाही होऊ शकत पण स्लिम झालो मी. आमची लुक टेस्ट झाली. लुक टेस्टमध्ये काय लुक असायला हवा 2-3दा ठरवला. 2-3दा आम्ही लुक टेस्ट केली. त्याच्यामध्ये विग कसा असायला पाहिजे, मेकअप काय स्टाईलचा असायला पाहिजे, लिपस्टिक काय पद्धतीची वापरली पाहिजे, या सगळ्याच्या लुक टेस्ट झाल्या आणि त्याच्यानंतर एक फायनल केला लुक आम्ही की हा लुक असू शकतो. माझ्या मते या सगळ्यामध्ये मंदार देवस्थळी जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांची फार मदत झाली असं वाटतं मला. याचं कारण मंदारला जेवढा टेलिव्हिजनचा अनुभव आहे तेवढा फार क्वचित कुणाला तरी आहे किंवा ज्या पद्धतीने टेलिव्हिजन त्याला येतं. टेलिव्हिजन हे माध्यम जे आहे तो इतकं कोळून प्यायला आहे.
तर मला वाटतं फार कमी लोक आहेत असं की ज्यांना इतकं ते माध्यम कळलंय. बरोबर. ते एक्सप्रेस करण्याची जी गोष्ट आहे ती मंदारला खूप चांगली येते. त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना मंदारनं आमचा जो एक टोन सेट केला तो जो फार महत्त्वाचा असतो. तुमचं टोन काय असायला पाहिजे सिरियलमध्ये, तर मला वाटतं तो त्याने सेट केल्यामुळे आता आम्हाला कठीण जात नाही की आम्ही ते, आम्हाला माहिती आहे की, आणि प्रत्येक सीन करताना असं वाटतं की आम्हाला मंदारला हे अपेक्षित असणार ते आपण ते करायला पाहिजे. तर ते आमचं फार चुकत नाही. लक्ष्मीची भूमिका करताना पण तो तेच मला नेहमी सांगत होता की ते शालीन असू दे. म्हणजे तुम्ही बघा माझी लक्ष्मी मी जी करतो ती, त्याच्यामध्ये कुठेही ती खालची लाऊड किंवा असं नाही वाटत. ती खूप चांगल्या घरातली शालीन स्त्री वाटते. तर याचं कारण तेच आहे की ते मंदारनं तो त्याचा जो एक ऑरा आहे त्या लक्ष्मीचा तो त्याने खूप चांगल्या पद्धतीने सेट केला असं वाटतं मला. नंदिता, म्हणजे मला एक प्रश्न आला, म्हणजे तुम्ही समोरासमोर कधीच येत नाही सेटवरती, म्हणजे सिरियलमध्ये, पण जेव्हा तू वैभवला त्या सगळ्या गेटअपमध्ये पाहते काय, म्हणजे आता नवीन राहिलं नसेल म्हणा अर्थात, पण पहिल्यांदा जेव्हा तू पाहिलं होतं तेव्हा तुझी काय रिएक्शन होती? बेब्स हा पहिला शब्द निघतो माझ्या तोंडून. तो तयार झाल्या हाय बेब्स असा पहिला शब्द माझ्या तोंडून हा निघतो. आणि मला सतत त्याच्याकडे बघून कौतुकच वाटतं की तो खूप काय म्हणतात डिटरमाइंड असतो की आपल्याला बारीक व्हायचंय. आणि आपल्याला सतत नुसतं बारीक होणं एक गोष्ट आहे की एका पॉईंट नंतर 3 महिने तुम्ही डाएट केला आणि नंतर तो सोडून दिला, एक फिगर मेंटेन केली, पण तो मेंटेन करून राहणं सतत, हे त्याच्याकडनं इतकं आम्ही सगळीजण सतत आम्हाला कौतुक वाटत असतं त्याचं. की साधा एक सांगेन मी तुला की सीनमध्ये जर कुठे जेवायचा सीन असेल, तो घास तोंडात घेतो, आपल्याला वाटतं हा याने खाल्ला, आम्ही खूप मस्करी करतो त्याची, पण तो इतका शिस्तबद्ध आहे त्या बाबतीत की तो सीन कट झाल्या तो घास काढून फेकून देतो, तो बाजूला ठेवतो, तो गिळतही नाही. तो इतका त्याच्या डाएटबद्दल पर्टिक्युलर आहे. हे जे डेडिकेशन आहे की ते मेंटेन करण्यासाठी, कारण ही स्त्री भूमिका त्याला वर्षभर करायची जे काय आहे ते, पण त्याच्यासाठी जे सतत हे या वेगवेगळ्या लेवलवर मेहनत करणं आहे, तर ते खूप मला कौतुकास्पद वाटतं. कारण आम्ही सगळीजण हा बरं आज हे आलं का, अरे हे खाय, आणि मी त्याच्या समोर खातच नाही, फार वाईट आहे आम्ही जे करत असतो ते. फार कंट्रोल ठेवावं लागत असेल. प्रचंड कंट्रोल आहे त्याचा. हो, कारण तेच आहे की तुम्ही कशासाठी जेव्हा काही गोष्टीचा त्याग करत असताना ते कशासाठी करताय फार महत्वाचं असतंय. ही माझ्या मते माझ्या आयुष्यातली फार मोठी भूमिका आहे की झी मराठीवर आत्ता नंबर 1 चॅनलवर मी एका प्राईम टाईमच्या सिरियलमध्ये मी काम करतोय, ज्याच्यामध्ये मी हिरो आहे. आणि मला वाटतं की अशी संधी फार क्वचित कलाकारांच्या नशिबी येते, पण इतक्या फार पटकन येत नाही. झी बरोबर आमचं असणारं असोसिएशन हे माझं फार जुनं आहे. माझं ते काय आपण त्याला म्हणतो, झी हे मातृ चॅनल आहे असं म्हणायला हरकत नाही. मातृ चॅनल. हो, याचं कारण माझे सगळे सक्सेसफुल कार्यक्रम हे झी कडेच केलेले आहेत. बरोबर. म्हणजे अगदी घडलंय बिघडलंय असेल किंवा मालवणी डेज असेल, फुबाई फू तर आयुष्यातला फार मोठा टप्पा आहे, तो मी झी बरोबरच केलाय. मग शेजारी असेल, मी जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय किंवा जे सक्सेसफुल आहे ते झीवरच आहे. त्याच्यामुळे ते मातृ चॅनल आहे असं मला वाटतं. तर याच्यासाठी तुम्हाला एवढा त्याग करणं खरंच म्हणजे त्यात काही फार मोठं नाही असं मला वाटतं. कारण सिरियल ही जी काही चालणार आहे त्या दरम्यानच मला हे सगळं करायचं हे मला माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की मी जर बारीक नाही दिसलो तर त्याची गंमतच निघून जाईल. बरोबर. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, खाणं काय आहे, आता जिम होत नाही कारण माझं दिवसभर शूटिंग असतं, त्यामुळे मला जिमला जायला वेळच मिळत नाही. त्यातल्या सेटवर मी आणि नंदिता फिरत असतो, वॉक घेत असतो, पण तेवढा वॉक होत नाही. आणि काप्स तुम्ही जोपर्यंत बंद करत नाही पूर्णपणे तोपर्यंत तुमचं वजन आटोक्यात येतच नाही. त्याच्यामुळे मी भाकरी, चपाती, भात, वरण हे मी गेल्या 5 महिन्यात खाल्लंच नाहीये. पण मग काय, सकाळी मी ओट्स खातो, मी नंतर फ्रूट खातो, मी दुपारी लंचला फक्त भरपूर ग्रीन सॅलड, 2 अंडी आणि 200 ग्रॅम दही एवढंच खातो. परत फ्रूट खातो, परत संध्याकाळी 7:30 वाजता जेवतो तेव्हा खूप सॅलड, 2 अंडी आणि 200 ग्रॅम दही. आणि रात्री झोपताना मात्र किती वाजता झोपलो तरी झोपायच्या अगोदर 1 सफरचंद, 1 ग्लास दूध आणि मूठभर म्युस्ली.
संबंध महिला दर्शकांसाठी सौभाग्यवती वैभव यांच्या या फार महत्वाच्या सूचना आहेत, ह्या माझ्यापर्यंत पोहोचल्यात. माझ्याही वतीने तुम्ही ऐका असं मला तुम्हाला सांगणं आहे. हा फार महत्वाचा आहार आहे आणि आता सौभाग्यवती वैभव तो आहार मेंटेन करतायत, त्यामुळे धन्यवाद. या निमित्ताने त्याच्यामुळे सेटवर बरीच जण त्याच्या इतकं नाही पण खूप हेल्दी खायला लागलेत, खूप डाएट कॉन्शियस झालेले आहेत जेन्युइनली. हो ना, गुण नाही तर वाढला. आपण पुढला फोन घेऊयात. अहमदनगरवरनं सचिन मिसाळ आपल्या बरोबर आहे. सचिनजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार वैभव सर. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला. वैभव सरांना मला एक विचारायचं आहे की त्यांचा जो टाइमपास हा जो मराठी चित्रपट आहे, तर त्यामधील त्यांनी जी शाकालची जी भूमिका साकारलेली आहे, तर त्यामधील थोडासा अनुभव त्यांनी शेअर करावा. बर. शाकाली भूमिका जी आहे टाइमपास 1 मधली आणि 2 मधली, ती फार योगायोगाने आली असं म्हणेन मी. कारण रवीला मी एकदा म्हटलं होतं की रवी, आपल्या चांगला सिनेमा करायचा काय असेल तर सांग कॅरेक्टर. मला म्हणाला अशी अशी स्टोरी आहे तर तू करशील का? म्हटलं हो करतो. एका पार्टीमध्ये आम्ही भेटलो होतो कधीतरी, तर म्हटलं हो करूया. नया है वह जे मी जे बोललोय, जे मराठी माणूस जे हिंदी बोलतो, म्हणजे पुलं जे म्हणतात म्हणायचे की मराठी माणूस जेवढा भूताला घाबरत नाही तेवढा हिंदीला घाबरतो. ये नारळ कैसा दिया भैया, असं हे जे आपलं मराठी आहे. तर मी ते काही खूप डेलिबरेटली बोललो होतो अशातला भाग नाही, किंवा हे फार गाजणार आहे किंवा हे फार सॉलिड होईल असं मी अजिबात काही डोक्यात नव्हतं. पण ते जेव्हा आम्ही शूट केलं त्यानंतर लोक जे काही लोटपोट हसत होते, तर म्हणाले काय भारी वाटतं हे. अजून एक किस्सा सांगतो, म्हणजे हे नया है वहचं सांगतो, पण हे कुठपर्यंत पोचले सांगतो. त्या वर्षीच्या नरेंद्र मोदींच्या भाषणांपासून, नितीश कुमारांच्या भाषणांपासून, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये नया है वहचा उल्लेख होता. आवर्जून येत होता, आवर्जून तो उल्लेख येत होता, एकमेकाला टोमणे मारण्याच्या बाबतीत. नया है वह हे इथपर्यंत होतं सगळं. परवा मला एका यांनी किस्सा सांगितला. आमची एक पत्रकार मैत्रीण आहे, ती गेली होती चेन्नईला, आणि चेन्नईला हैदराबादला आय थिंक रामोजी फिल्म सिटीमध्ये, आणि तिकडे दिलवालेचं शूटिंग चालू होतं. शाहरुख खान आणि सगळे, रोहित शेट्टीची सगळी टीम होती, बमन इराणी. तर ती असं सांगत होती मला, त्या सेटवर त्या दिवशी दुपारनंतर पॅकअप झालं काहीतरी, आणि सगळा मजेचा माहोल होता, आणि पार्टी बिर्टी रात्री ठेवली होती सगळ्या पत्रकार आणि ह्या लोकांसाठी. तर ते म्हणाले की संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत सगळे लोक टाइमपास सिनेमात जसं तू बोललायस तसं अख्खं युनिट बोलत होतं, नया है वह. क्या बात आहे. तर म्हटलं वा, हे इथपर्यंत पोचलं, आणि या पद्धतीने ते जर लोक एन्जॉय करत असतील तर मला वाटतं की ही मी केलेल्या कामाची पोचपावती असं मला वाटतं. की ते जे तेच त्यात ते वाक्य जे होतं की क्या नया है वह, मैं क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है, हे मराठीच भाषांतर आहे ना. मी काय बोलतोय, तू काय बोलतोय, तर हे त्याच भाषांतर आहे, करतो ना मराठी माणूस जनरली बोलताना. हा, की त्यानंतर तो म्हणतो की अरे मैं पेपर के बारे में बोल रहा है, म्हणजे मी पेपराच्या बाबतीत बोलतोय. तर हे त्याच ट्रान्सलेशन होतं ना. तर ते तसं मराठी माणूस मला वाटतं हिंदी बोलतो, आणि त्याची गंमत जास्त आली लोकांना. तो पुस्तकातला हे जो असतो तो फार अधिकृत करतो. आपली भाषा ठासून बोलण्याची आहे ना. हा, तर त्यामुळे तो भाग तिथेही वापरतो आपण. फोन घेऊयात, आपल्याकडे खूप चाहत्यांचे फोन येतात. खरं तर मला हसू आवरत नाही. तरी पुण्याची अभिज्ञा शेलार आपल्या बरोबर आहे. अभिज्ञा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, माझं नाव संदीप शेलार. अच्छा, माफ करा, संदीप शेलार आपल्या बरोबर आहेत पुण्यावर. संदीपजी, आपला प्रश्न विचारा. संदीपजी, आपला प्रश्न विचारा. हा, एक मिनिट, मी मुलीकडे देतो फोन, तिला बोलायचंय तुमच्या. अच्छा, नाव अभिज्ञा शेलार. अच्छा. हॅलो, गुड आफ्टरनून सर. माझं नाव अभिज्ञा संदीप शेलार आहे. मी 2nd स्टँडर्डला. मला तुमची सिरियल खूप आवडती. आणि ना आम्ही ती सिरियल सगळे मिळून बघतो, आणि ती सिरियल तुम्ही त्याच्यात खूप छान दिसता. मी माझ्या पप्पांकडे देते. तिच्याकडनं ही
कॉम्प्लिमेंट मिळाली म्हणजे हे शेवटपर्यंत पोहोचतंय व्यवस्थित अगदी. पण म्हणजे हे मी बऱ्याच जणांकडून ऐकलं की लहान मुलांमध्ये आय डोंट नो वाय बट हे लहान मुलांमध्ये खूप पॉप्युलर आहे आमची सिरियल. आपण मला असं वाटतं त्याबद्दलही बोलणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा छानशा गप्पा अशाच रंगात जाणार आहेत. पहा फक्त ITN लोकमत. आज आपण वैभव आणि नंदिता यांच्याबरोबर गप्पा मारतोय. वैभव, हे सगळे ज्यावेळेस ऑन एअर गेलं, पती माझे सौभाग्य होते, मला तुम्हा दोघांना विचारायचं, या आत्तापर्यंत तू कोकणातला माणूस वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या स्किटमधनं सगळ्यांसमोर आणत राहिलेला आहेस, तेव्हा कोकणातनं तुला रिॲक्शन्स आल्याच असतील. तर ही भूमिका पुढे आणल्यानंतर कोकणातनं काय रिॲक्शन्स आहेत तुझ्या मित्रांकडनं, तिथल्या कलावंतांकडनं आणि स्पेशली तुझ्या घरातनं? आणि तुलाही मला तेच विचारायचं. खूप चांगले रिॲक्शन आहेत. म्हणजे एक किस्सा जाता आता सांगतो तुम्हाला. माझा मित्र एक रत्नागिरी मध्ये काम करतो ZP मध्ये. तर त्या मित्राची आणि माझी ओळख आहे हे त्या काम करणाऱ्या त्या कलिगला माहिती नाहीये. ओके. तर तो त्या दिवशी ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला की त्या माझ्या मित्राचं नाव समीर असं आहे. तर तो म्हणाला की अरे ते मग घरी लवकर जायचंय, माझा टीव्ही बिघडलाय रे, तू टीव्ही दुरुस्त नाही करता येते. तर तो म्हणाला की हो का, हा मग नाही ते बायको त्याशिवाय जेवण देत नाही ना, कारण त्या 2-3 त्या झी मराठीवर सिरियल लागतात त्या बघतातच रे या बायका, आणि मग त्या चिडचिड करतात, मग जेवण नाही मिळत अरे मला, असं तो खूप जेन्युइनली सांगत होता. आणि तर हो ते सौभाग्यवती वगैरे ते बघतात ना, मला कमाल वाटते यार. ते बायको आहे त्या वैभव मालवणकरची, त्या वैभव मंगल्याशी डोक्यावर एक केस नाही तर केवढं प्रेम करते, माझे एवढे केस आहेत तर माझ्यावरती का मला असं वागवते, जेवायला पण देत नाही. म्हटलं हे काय लॉजिक आहे. तर तो असे खूप खूप चांगले रिॲक्शन आहेत. बेसिकली माझ्या जे मित्र आहेत किंवा जो रसिक प्रेक्षक आहे माझा कोकणातला, तो माझ्यावर खूप प्रेम करणार आहे. आणि त्यांना असं खूप बरं वाटतं की कोकणातनं, गरिबीतनं वर गेलेला माणूस, खेड्यातनं वर गेलेला माणूस आज इथपर्यंत पोहोचला, ह्या त्यांचं फार कौतुक आहे त्यांना. आणि समाधान वाटतं की चला की माणूस प्रयत्न सगळेच करत असतात रे, फक्त प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश मिळतं असं नाही. तर मला वाटतं की ते त्यांचं यश जे आहे ते माझ्यात बघतात की चला आपल्यासारखा स्ट्रगल करून एक माणूस पुढे गेला पण तो आज यशस्वी झाला, तर मला त्याचा आनंद आहे. ही गोष्ट फार विलोभनीय आहे. आणि तेच कष्ट करत राहा मित्रांनो, यश कधी ना कधीतरी मिळतंच. मी नेहमी म्हणतो की बुद्धिमत्ता ही प्रत्येकाकडे असते, कमी जास्त बुद्धिमत्ता असते. तुम्हाला त्याच्यावर निष्ठा ठेवावी लागते, आपण जे काम करतोय त्याच्यावर श्रम घ्यावे लागतात आणि सतत श्रम घ्यावे लागतात. अगदी. नंदिता, तुझ्याकडे काय रिॲक्शन? माझ्याकडे खूप असे रिॲक्शन्स आले की एकतर हे खूप वेगळा विषय असल्यामुळे ते लोकांना फार आवडतंय. आणि माझा एक मित्र आहे जो गावाहून इकडे नाट्य क्षेत्रातलाच आहे आणि गावाहून इथे आलेला आहे. तर त्याचे आई वडील सतत त्याला बोलत असायचे की तुला गावाला शेती करायला नको किंवा जबाबदारी उचलायला नको म्हणून तू मुंबईला पळून गेलायस म्हणून. पण ही सिरियल चालू झाल्यापासून त्याच्या घरी एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आणि तेव्हा त्यांना कळलं की काय टाईपचा स्ट्रगल असतो या क्षेत्रात काम करणं वगैरे. तर तेव्हा जे एक त्यांच्यामधलं अंडरस्टँडिंग वाढलं आणि त्यांचं रिलेशनशिप सुधारलं. तर त्याचा एक दिवस मला फोन आला की नंदिता, थँक्स टू यू की तुमची सिरियल खूप कमाल केलंय, की माझा आई वडिलांबरोबरचा जो कम्युनिकेशन होतं ते फार सुधारलेलं आहे. की आधी त्यांना वाटायचं की मी इकडे मुंबईत एक मजा मारतोय वगैरे, पण आता जो त्यांना कळलंय की ह्या क्षेत्रातला स्ट्रगल काय असतो हे या सिरियलमुळे खूप पुढे आलं. हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत झालं की एखादा रोल, एखादा एक हिरो किंवा एखादी हिरोईन सडनली लाईमलाईटमध्ये आली, त्यांना ग्लॅमर मिळालं की ते दिसतं, पण त्याच्या मागचा त्याचा माणसाचा प्रवास किंवा काय स्ट्रगल करून तो माणूस तिथपर्यंत पोहोचलेला असतो हे लोकांच्या लक्षात येत नाही. मला वाटतं ते सौभाग्यवतीचं एक खूप मोठं क्रेडिट असेल की लोकांना ते कळायला लागलंय की किती मेहनत आणि काय काय सहन करून पुढे जात असतात लोक. तर ते मला वाटतं जास्त क्रेडिटेबल आहे. मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासात जाता जाता तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. हे नातं अशाच पद्धतीने घट्ट होऊ देत. पण आय है तो कुछ लेके जाएंगे एक गाणं हो जाए सर, वो तो बनता है. मी असा एक किस्सा अजून एक सांगतो. माझ्या एका मित्राचा मला फोन आला, थँक्स दादा. म्हटलं का रे काय झालं? आज मी पण खूप स्ट्रगल करतोय, घरातनं खूप कटकट होते, पण तुझी सिरियल बघून आता माझे आई बाबा म्हणतात की बाबा तुला हवंय ते कर. वा, क्या बात आहे सर. एक गाणं. येस.
यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, से दिल की बात चली और रो लिए, यूं हसरतों के दाग। घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, खुशी की तलाश में। गम राह में खड़े थे वही साथ हो लिए, दिल से दिल की बात चली और रो लिए, यूं हंस